विधान भवनाच्या सुरक्षा व्यवस्थेवरती प्रश्न उपस्थित झाला। आज केवळ आमदारांना आतमध्ये सोडलं। बघा, हे आम्ही पहिल्यापासून सांगतोय, फक्त आमदारांना सोडा. येताना दिसतंय तुम्हाला कोण कसे येत आहेत, किती माणसं घेऊन येत आहेत. बरं झालं ना ते आले, पिक्चर मध्ये आलं ना कोण आले, कोणाबरोबर आले आणि कोणी मारलं. क्रोनॉलॉजी ऑफ द इव्हेंट स्पीक्स. आणि म्हणून मी मगाशी सांगितलं की इथनं एक आला असता, इथनं एक आला असता, इथनं एक आला असता, मारामारी झाली असती, गोष्ट वेगळी आहे. 5 जण एकत्र उभे आहेत, संबंधित आमदार आहेत, तिथे उभा आहे आणि तो खुणवतो आणि नंतर ते 5 जण मारतात. हे खूप बोलक आहे, हे ठरवून झालेलं आहे. आणि जर असं होणार असेल की तुम्ही खुनाचा आरोपी, मकोकाचा आरोपी 5-5 जण एकत्र गँगअप करून उभे राहणार असाल आणि त्याच्यानंतर मारहाण करणार असाल तर आम्ही सुद्धा सुरक्षित नाही. काल विधानसभेत देशमुख यांच्यावरती हल्ला झाला, हा दुर्दैवी आहे, हे सगळं खरं आहे. पण नितीन देशमुख यांच्या स्वतःच्या चारित्र्यावर आणि त्यांच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे पोलिसांकडूनही आणि सत्ताधाऱ्यांकडूनही. असं आहे की आता चारित्र्यावर करा, त्यांच्या विरोधातही खूप गुन्हे आहेत. असं आहे. त्याचा काल काही दोष होता का? मी तुम्हाला प्रश्न विचारला, त्याचा काल काही दोष होता का? त्यांनी शिबिर दिल्याचं सांगितलं जातं. कधी दिली? दाखवा मला. पुरावा असेल तर सांगा, मी माफी मागायला तयार आहे. त्याने शिवी दिली का? मार खाल्ल्यानंतर जो एक मानसिक धक्का बसतो, जो एक कॉम्प्लेक्स येतो, त्या कॉम्प्लेक्स नंतर माणसाची प्रतिक्रिया ही तिच्या वेदनेची प्रतिक्रिया असते. ही शिवी दिली असती तो गोष्ट वेगळी. त्याला उद्विग्न केला, त्याचा राग अनावर झाला नंतर तो बोलला असेल तर हे स्वाभाविक आहे, मनुष्य स्वभाव आहे. सर काल विधिमंडळामध्ये कायदा सुव्यवस्थेचा अंतिम आठवडा प्रस्ताव जो आहे तो मांडत होते. हे सुरू असताना म्हणजे तुम्ही भाषण करून तुमचं देखील त्याच विषयावरती भाषण होत आहे की अशातच विधान भवनामध्येच कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आम्ही तेच सांगतो ना की तुम्ही 5-5 गुंड घेऊन आतमध्ये येताना दिसत आहे. ते 5 गुंड तुमच्या बाजूला उभे राहिलेले दिसत आहेत, तुम्ही त्यांना खुणवता दिसताय आणि ते जाऊन मारताना दिसत आहेत. बस एवढं खूप आहे. पोलीस काय करणार आहेत, काही करणार नाही. सत्ताधारी पक्षाचे गुलाम आहेत पोलीस. त्याने फार अपेक्षा नाही. हिंदी हिंदी सर आप पे अटैक नहीं, जो लेना इधर लो. आप पे अटैक करने का प्लान था, ऐसे भी आपने कहा, क्या कुछ कल हुआ? वो जिस तरीके से वो खड़े हैं, जिस तरीके से उनको इशारा किया जाता है और जिस तरीके से वो आगे बढ़ के किसी को पीटते हैं, इसका मतलब वो खड़े क्यों थे? प्लान से ही खड़े थे. जितेंद्र अवार्ड नहीं मिला, चलो उसका कार्यकर्ता है सामने, मारो. मारा उन्होंने. हमको दुख इस बात का है, अरेस्ट 2 जन को किया जाता है यहाँ से, 1 जन को रात को लिया जाता है, दूसरा कहाँ गया? अगर विधान भवन के हमले में भी आप राजनीति करते हो, शर्मनाक बात. वो ठीक है, आंदोलन का केस होते रहता है. मैं कार्यकर्ता हूँ, पॉलिटिकल कार्यकर्ता हूँ, केस से मुझे कोई. आपको लगता है कि और भी लोग इसमें शामिल हैं, उनको भी अरेस्ट करना चाहिए? कुछ करेगी नहीं ये सरकार. ये सरकार ही इसको प्रोत्साहन दे रही है. मला एक सांगा, उद्याच्या दशकापासून राजकारणात हे वरिष्ठ नेत्यांना टोमणेबाजी, दुसऱ्या पक्षातल्या लोकांना टोचून बोलणं, काहीतरी आक्षेपार्ह वक्तव्य करणं, याची जी सुरुवात झाली, या सुरुवातीच्या बद्दल आणि हे जे वातावरण चिघळत चाललंय, या सगळ्याला ही टोमणेबाजी वगैरे जबाबदार नाही असं तुम्हाला वाटतं? आंदोलन करणं हा विरोधी पक्षाचा अधिकार आहे. तुम्ही बघत नाही का पायऱ्यांवरती आणि तोंडावरती बोलतात ना. म्हणून काय चड्डी बनियान गँग बोललो म्हणून ते चड्डी बनियान ज्यांचा फोटो लावला होता त्यांनी बाहेरून मारामारी केला.